नमस्कार. आपण पाहत आहात ग्रेट इंडिया यूट्यूब चॅनल. आजची एक विशेष बातमी कारंजा लाड येथून. चैत्र नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने श्री क्षेत्र हिंगलाजपूर येथे श्री ज्वालामुखी हिंगलाज देवीच्या कथासार ग्रंथाचे भव्य प्रकाशन करण्यात आले आहे. या ग्रंथामध्ये कारंजाचे ज्येष्ठ साहित्यिक संजय कडोळे यांनी रचलेल्या आरत्यांचा समावेश करण्यात आला आहे. कारंजा ते शेलू साखरा मार्गावरील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील श्री क्षेत्र हिंगलाजपूर येथे चैत्र शुद्ध नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शुक्रवार दिनांक 3 एप्रिल 2026 रोजी गाडपगाड सोहळा संपन्न झाला. यावेळी देवीचे 12 गाडे पंकज पाटील भक्त यांनी ओढले. संबळ, तुणतुणे आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात देवीची पालखी गावाबाहेरील 12 विहिरीपर्यंत नेण्यात आली. तेथे महाभिषेक आणि महाआरती पार पडली. यानंतर पालखीची गावभर परिक्रमा करून देवीला मंदिरात स्थानापन्न करण्यात आले आणि पुन्हा महाआरती करण्यात आली. या सोहळ्यात हजारो भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या शुभप्रसंगी श्री ज्वालामुखी हिंगलाज माता संस्थानचे प्रमुख भक्त व पुजारी रामदास पाटील भक्त, पंकज पाटील भक्त यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक संजय कडोळे यांच्या हस्ते कथासार ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. विशेष म्हणजे या ग्रंथामध्ये संजय कडोळे यांनी सुमारे 35 वर्षांपूर्वी रचलेल्या देवीच्या आरत्यांना स्थान देण्यात आले आहे. यावेळी कारंजाचे मातृभक्त सुनील गुंठेवार, भास्करराव भावनगरे, गोलू पाटील लाहे, प्रभाकर पाटील मोहकार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. हिंगलाज माता हे हिंदू धर्मातील एक महत्त्वाचे शक्तिपीठ मानले जाते. बलुचिस्तान येथील नैसर्गिक गुहेत असलेल्या या मंदिराशी संबंधित पौराणिक इतिहासही अत्यंत महत्त्वाचा आहे. असे मानले जाते की सतीच्या देहाचे अवयव पृथ्वीवर ज्या ठिकाणी पडले त्या ठिकाणी शक्तिपीठांची निर्मिती झाली. त्यापैकी सतीचे शिर ज्या ठिकाणी पडले तेच स्थान म्हणजे हिंगलाज माता शक्तिपीठ. हिंगलाजपूर येथे या देवीचे आगमन मातृभक्त चिमणाजी पाटील यांच्या नितांत श्रद्धेमुळे झाले अशी मान्यता आहे. आजही त्यांच्या वंशजांकडून येथे पूजाअर्चा केली जाते. दरवर्षी चैत्र आणि आश्विन नवरात्रोत्सव येथे मोठ्या भक्तिभावाने साजरे केले जातात आणि पंचक्रोशीतील भाविकांची मोठी श्रद्धा या ठिकाणी पाहायला मिळते. अशा या भक्तिमय वातावरणात पार पडलेला हा सोहळा भाविकांसाठी आध्यात्मिक ऊर्जेचा स्रोत ठरत आहे, असे संजय कडोळे यांनी कळविले आहे. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.